नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UTI म्युच्युअल फंडच्या एका अशा प्लॅनबद्दल बोलणार आहोत ज्यात तुम्ही महिन्याचे फक्त 2000 रुपये इन्व्हेस्ट करून फ्युचरसाठी एक मोठा फंड जनरेट करू शकता. तर आजचा हा प्लॅन स्पेशल अशा लोकांसाठी आहे ज्यांना मंथली 2000 रुपये इन्व्हेस्ट करून स्वतःच्या रिटायरमेंटसाठी किंवा स्वतःच्या बाळाच्या हायर एज्युकेशनसाठी एक मोठा फंड जनरेट करायचा आहे. तर कोणता आहे हा UTI म्युच्युअल फंडचा प्लॅनची बेसिक इन्फॉर्मेशन आणि किती पैसे भरून किती पैसे मिळेल ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर चला आता सर्वप्रथम बघूया UTI म्युच्युअल फंड प्लॅनचे नाव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UTI लार्ज अँड मिड कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनबद्दल बोलणार आहोत. चला आता या फंडची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर या फंडचा ऑल टाईम रिटर्न आहे 14.9%चा. या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 18.7%चे. फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 26.1%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 34.9%चे. आणि हा फंड HDFC बँक लिमिटेड, ICICI बँक लिमिटेड आणि इन्फोसिस लिमिटेड अशा टोटल 64 कंपनीमध्ये हा फंड आपले पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि या फंडचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू 145.86 रुपये आहे. फंडची रेटिंग 3 आहे. आणि या फंडचा फंड साईज 2184.28 करोड रुपये आहे. म्हणजे लोकांनी 2184.28 करोड रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. आणि या फंडमध्ये मिनिमम 500 रुपयांची SIP स्टार्ट करता येते. तसेच या फंडमध्ये मिनिमम 5000 रुपये लमसम इन्व्हेस्ट करता येते. आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो 1.26%चा आहे. चला आता बघूया एक्झिट लोड. तर जर तुम्ही या फंडला एका वर्षाच्या आत रिडीम केले तर तुम्हाला 1%चा एक्झिट लोड चार्ज द्यावा लागेल. चला आता बोलूया टॅक्सबद्दल. तर जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर एका वर्षाच्या आधीच फंडला रिडीम केले तर तुमच्या रिटर्नवर 15% टॅक्स आकारला जाईल. आणि 1 वर्षानंतर रिडीम केले तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापेक्षा जास्त परताव्यावर 10% LTCG म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. चला आता बघूया UTI म्युच्युअल फंड हाऊस अँड इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हबद्दल. तर UTI म्युच्युअल फंडची इंडियामध्ये रँक 8 आहे. आणि याचा टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 2,73,674.64 करोड रुपये. चला आता बघूया या फंडचे कॅल्क्युलेशन. तर या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 18.7%चे. लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 26.1%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 34.9%चे. तर आपण एक्सपेक्टेड रिटर्न रेट पर ॲनम 18% घेऊन कॅल्क्युलेशन करूया. तर चला आता बघूया जर तुम्ही या फंडमध्ये मंथली 2000 रुपयांची SIP स्टार्ट केली तर तुम्हाला किती रिटर्न मिळेल. तर जर तुम्ही या फंडमध्ये 10 वर्ष मंथली 2000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही 2,40,000 रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 4,32,515 रुपये. असे तुम्हाला टोटल 6,72,515 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये 20 वर्ष मंथली 2000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही 4,80,000 रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 42,06,974 रुपये. असे तुम्हाला टोटल 46,86,974 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये 25 वर्ष मंथली 2000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही
6 लाख रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 1,10,46,624 रुपये. असे तुम्हाला टोटल 1,16,46,624 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये 30 वर्ष मंथली 2,000 रुपये इन्व्हेस्ट कराल तर तुम्ही 7,20,000 रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 2,79,30,578 रुपये. असे तुम्हाला टोटल 2,86,50,578 रुपये मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती UTI लार्ज अँड मिड कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.